पवार यांचं निधन झालं, मात्र अजित पवारांच्या ज्या आठवणीत या चिरंतर लोकांच्या मनामध्ये घर करून राहिलेल्या आहेत, अशीच एक आठवण आपण आपल्या प्रेक्षकांसाठी दाखवणार आहोत। खरं तर देहूपासून ते पंढरपूरपर्यंत अजित पवारांच्या नावाची रांगोळी काढण्याचा या ठिकाणी मानस जुन्नर येथील शिवकन्या हर्षदा काळे या ठिकाणी हिने केलेला आहे आणि अगदी देहूपासून तिने अजित पवारांची रांगोळी या ठिकाणी काढण्याचा संकल्प त्या ठिकाणी केलेला आहे। अजित पवारांची रांगोळी त्या ठिकाणी बारामतीमध्ये आज ती काढते, कारण याचं कारणही तसंच आहे। थोड्याच वेळात श्री संत तुकोबा यांचा पालखी सोहळा जो आहे तो बारामतीमध्ये दाखल होणार आहे। बारामतीच्या शारदा प्रांगणावरती या तुकोबारांच्या पालखीचा मुक्काम असणार आहे आणि या मुक्कामाच्या अगोदर स्वागताच्या ठिकाणी जी काय त्या ठिकाणी सुरुवात आहे, या सुरुवातीच्या कमानीपाशी यात शिवकन्येनं या ठिकाणी ही रांगोळी काढण्याचा त्या ठिकाणी सुरुवात केलेली। आपण तिच्याशी बातचीत करू। ताई, काय सांगशील, काय नाव आहे तुझं आणि कुठून आहेत नेमकी तू? माझं नाव हर्षाली उर्फ पूजा अमोल काळे, राहणार दोलवड, तालुका जुन्नर, शिवजन्मभूमी पुणे इथलची मी कन्या आहे आणि देहूपासून पंढरपूर पर्यंत गेली 3 वर्ष अशी अखंडपणे सेवा करते। ताई, असं का वाटलं तुला की आता आपण अजितदादांच्या नावाची रांगोळी काढावी? काय नेमका संकल्प तुझ्या मनामध्ये आला? खरं तर गेल्या 2 वर्षामध्ये दादांसंग बऱ्याचदा रांगोळीच्या संदर्भातून त्यांच्या विविध सभांमध्ये भेटणं झालं। पर्सनली एकदा दोनदा त्यांच्या सभांमध्ये भेटलो, त्यांनी भरभरून कौतुक केलं होतं आणि खूप प्रोत्साहित केलं होतं त्यांनी। आणि आज खरं तर मला दुर्दैव म्हणावं लागेल की दादांच्या बारामतीमध्ये येऊन त्यांच्यासाठी अशी रांगोळी करायची वेळ येते। काय दादांशी तुमची भेट झाली होती? दादांनी तुमच्या रांगोळीचं कौतुक ठेव, खूप मोठी होशील आणि खूप म्हणजे रांगोळी बघून त्यांनी माझं खूप कौतुक केलं होतं।